यानंतरचा मतदारसंघ आहे जो मराठवाड्यामधला सगळ्यात चर्चेचा मतदारसंघ, जिथून मराठा आरक्षणाची सुरुवात झाली तो जालना लोकसभा मतदारसंघ। जालना लोकसभा मतदारसंघामध्ये रावसाहेब दानवे पुन्हा एकदा लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। 5 वेळा खासदार राहिलेले आहेत इथून, त्यामुळे पुन्हा एकदा रावसाहेब दानवे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले असताना जर जिंकले तर त्यांच्यासाठी तो फक्त मोठा विजय नसेल, रेकॉर्डही असेल। डॉक्टर कल्याण काळे यांना त्यांच्या विरोधात उमेदवारी देण्यात आलेली आहे काँग्रेसकडनं, त्यामुळे दानवे विरुद्ध काळे अशी ही निवडणूक आहे। नो नाही रावसाहेब दानवे। ओके, दानवेंना एज आहे याचं कारण सांगतो मी की मराठा सर्वांचाच नाही आहे। किती रिझर्वेशनचा आंदोलन होऊ दे, काही होऊ दे, मराठा हा समाजच असा आहे की तो पॉवर सेंटर्स जितके आहे ना त्याच्यामध्ये तो डिस्ट्रीब्यूट होत जाईल। कारण जेव्हा एक मोठा बल्क असतो त्याला एकाच ठिकाणी सगळं मिळत नाही, त्याच्यामुळे जरी रिझर्वेशन हा इमोशनल इश्यू असला तरी काही मराठा काही प्रमाणात हे जिथे त्यांना ज्यांची लॉयल्टी आहे किंवा काही संबंध असतात, सोयरी असतात, नातेवाईक असतात आणि एक काहीतरी कल असतो प्रत्येकाचा एक नेता असतो कोणीतरी, त्यांच्याकडे बोलतो मला वाटतं या मतदारसंघापुरतं हे जरी काय म्हणतात त्याला वोल्कॅनोचं एपी सेंटर असलं म्हणजे तरी रावसाहेबांनी काहीतरी जुगाड करून जो मराठा त्यांचा आहे काही प्रमाणात तरी म्हणजे टिकवून ठेवला असेल, त्याचा फायदा त्यांना या निवडणुकीमध्ये। 2 रावसाहेब दानवे। आता कसं आहे इथं बघितल्यानंतर दानवे की काळे? इथं रावसाहेब दानवेंना मिळेल, हा. पण त्याचं कारण असतं दुसरी गोष्ट, आतापर्यंत रावसाहेब दानवे तर प्रचंड मोठ्या फरकाने निवडून येत होते, पण यावेळी मनोज जरांगे यांचं जे आंदोलन आहे त्याचं केंद्र जालना जिल्ह्यात होतं, त्यामुळे त्याचा प्रभाव बीड इतकाच तेवढाच तीव्रतेने जालन्यावर आहे, त्यामुळे त्याचा फटका जर रावसाहेब दानवेंना बसला तर आश्चर्य वाटायला नको। ओके, दानवे की काळे? काळे। 3-1 रावसाहेब दानवे। दानवे 4, काळे 1। रावसाहेब दानवे चांगल्या मताधिक्याने निवडून येतील। ओके, दानवे 5, काळे 1, म्हणजे रावसाहेब दानवे यांच्यासाठी 5 आणि कल्याण काळे यांच्यासाठी 1। रावसाहेब दानवे यांना स्पष्टपणे या मतदारसंघामध्ये आघाडी मिळताना दिसते। रावसाहेब दानवे यांच्यासाठी ही मोठी संधी असणार आहे, कारण या अगोदर 5 वेळा याच मतदारसंघामध्ये दानवेंनी प्रतिनिधित्व